आज पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसून आले. 12वी खरं तर ही भेट बघायला मिळाली होती. या भेटीच्या माध्यमातून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत की मुंबई महानगरपालिकेसंदर्भात ही भेट होती. नेमकं काय? बघा, ते दोघं भाऊ आहेत. भाऊ एकमेकांना भेटतायत, नेहमी भेटतात, तसे भेटलेले आहेत ते. आणि राहिला निवडणुकीचा विषय, निवडणुकीच्या विषयासाठी बोलायचं झालं तर ज्या काही उमेदवारी म्हणण्यापेक्षा सीट वाटपाची ज्या काही चर्चा आहेत ह्या नेत्यांच्या पातळीवर चालू आहे. दोन्ही पक्षाचे नेते त्यांच्या पातळीवर त्या चर्चा करत आहेत. त्या चर्चा अतिशय प्राथमिक लेवलला चालू आहेत. त्या अंतिम टप्प्यात यायला त्याच्या अजून 3-4 फेऱ्या होण्या गरजेच्या आहेत. आणि मग अंतिम टप्प्यात आल्यानंतर दोन बंधू त्याच्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी बसतील आणि तो त्यांचा अधिकार आहे, त्याप्रमाणे त्याच्यावर ते निर्णय घेतील. म्हणजे ह्या प्रक्रियेला अजून फार वेळ आहे. मला नाही वाटत की फक्त निवडणूक हा विषय असावा. एकीकडे असं म्हटलं जात आहे की मुंबईमध्ये, परंतु एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो की मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा मराठीच असणार. आणि ही जी मुंबई महाराष्ट्राची जी परंपरा आहे मराठी महापौराची, तीच चालू ठेवणार. असंही म्हटलं जात आहे की जर दोन भाऊ एकत्र आले तर अनेक ठिकाणी जिकडे मराठी पॉकेट्स आहेत त्या ठिकाणी सीट शेअरिंगच्या बाबत अनेक वाद होण्याची देखील शक्यता आहे. कारण मराठी पॉकेट्स आणि मराठी गड हे मनसेचे देखील आहेत आणि शिवसेनेचे देखील आहेत. ती गणितं कशी जुळवती जातात? नाही बघा, वाद होण्याचा प्रश्न येतोच कुठे. इथे जे काही होईल ते ॲमिकेबली होईल. आणि त्यासाठीच दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या ज्या काही चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत ते त्यासाठीच चालू आहेत ना. वाद जर करायचे असतील तर मग युतीचा घाट कशाला घातला असता? वाद वगैरे काय होणार नाही, नक्की होणार नाही. कारण दोन्ही पक्षाची नेते मंडळी समंजस आहेत. आणि विशेषतः दोन्ही पक्षाचे प्रमुख जे आहेत ते खूपच चांगल्या पद्धतीने, दोघं भाऊ तर आहेतच आणि समंजसी आहेत. आणि दुसरा प्रश्न असाही आहे की विधानसभेमध्ये खरं तर समन्वयाचा अभाव होता. म्हणूनच दादर माही मतदारसंघ असू दे किंवा वरळी मतदारसंघ असू दे, या ठिकाणी एकमेकांसमोर उमेदवार देण्यात आले होते. त्यामुळे हा समन्वय नाही. मला एक सांगा, विधानसभेच्या वेळेला आमची काही युती नव्हती ना. दोन स्वतंत्र वेगळे पक्ष आहेत. दोन्ही वेगवेगळे स्वतंत्र पक्ष आहेत. दोघांनीही निवडणूक लढवली होती त्यावेळेला. त्यामुळे त्यावेळेला ही समीकरणच नव्हती ना. आता समीकरणच बदललेली आहेत. आता जर युतीच होणार असेल, युती म्हणून लढणार असेल तर एकमेकांच्या समोर उमेदवारी येण्याचा प्रश्नच येत नाही ना. त्यावेळेला युती नव्हती. पण महाविकास आघाडीमध्ये सध्या शिवसेना युबीटी आहे आणि अशातच काँग्रेसचा एकीकडे विरोध मनसेला बघायला मिळतोय. आणि असं असताना देखील ठाकरे सेना जी आहे ती मनसेचा हात पकडताना देखील बघायला मिळते किंवा जवळ येताना बघायला मिळते. तर मग महाविकास आघाडीमध्ये मनसे जाईल की महाविकास आघाडी व्यतिरिक्त ही नवीन समीकरण नांदी होईल? नाही, हे बघा, पहिली गोष्ट, कुठली आघाडी असो किंवा युती असो, त्याच्यामध्ये जे सामील असणारे घटक पक्ष आहेत यांना आघाडी आणि युतीचा नेहमी फायदाच झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसकडे आम्ही काही कोणती युतीचा प्रस्ताव घेऊन गेलो नाही की ते आमच्याकडे आले नाही. तो युती त्या आघाडीमधला दोघांमधला प्रश्न आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा आणि कसा करायचा, त्याच्यामध्ये आम्ही कुठेही नाही आहोत. परंतु एक गोष्ट मात्र नक्की सांगू शकतो आम्ही की युती आणि आघाडी करून जर निवडणुका लढवल्या तर भाजपासारखा हा जो काही दळबद्री सत्ताधारी पक्ष आहे त्यांना झोपवायचा असेल तर त्याची गरज आहे. ह्याचा विचारही होणं गरजेचं आहे. आणि शेवटी काय, आपापल्या पक्षाचा निर्णय घेणारे त्यांचे सर्वोच्च जे वरिष्ठ नेते आहेत हेच त्याच्यावर निर्णय घेऊ शकतात. मी फार भाष्य करणं योग्य नाही. पण भाजपला जर थांबवायचं असेल तर वेगळी वोट बँक जी आहे ती काँग्रेसची आहे. ती जर काँग्रेस जर सोबत राहिलं तर अर्थात महाविकास आघाडीला आणि इतर जे त्यांचे सोबत असलेले जे पक्ष आहेत त्यांना फायदा होईल. तर याच्यासाठी कितपत प्रयत्न जे आहेत? एक्झॅक्टली मी तेच सांगितलं की कधीही आघाडी असो किंवा युती असो, जेवढे घटक पक्ष एकत्र मिळून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढतील तेवढा तो फायदाच होतो. नक्कीच फायदा होईल. आणि त्या दृष्टीने जर प्रयत्न चालू असतील तर आम्ही त्याचं स्वागत करतो. पण नगराध्यक्ष पदासाठी वेगवेगळी समीकरणं सध्या ग्राउंड लेवलला बघायला मिळत आहेत. कारण केवळ भाजपला थांबवण्यासाठी जर कोणीही कोणासोबत जाण्यास तयार असेल तर तोच फॉर्म्युला जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेसाठी वापरण्यात योग्य वाटते का तुम्हाला? हो ना, मी मगाशी तेच म्हटलं ना. तर पवार साहेबांनी पण तोच फॉर्म्युला सांगितलं ना. पवार साहेब हे राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजे जवळजवळ काँग्रेसच्या विचारसरणीतून घडलेला एक मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे. त्यांनी देखील हेच सांगितलंय ना की जर भाजपसारख्या ह्या बलाढ्य शक्तीला हरवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन त्यांच्यासमोर उभं ठाकलं पाहिजे.
आणि जर महाराष्ट्राचं एवढं मोठं नेतृत्व आणि मोठा राजकीय नेता असं बोलत असेल तर त्याच्यावर किंतु काढण्याइतकं आपण मोठे नाही आहोत ना. त्यामुळे ते त्यांचं बोलणं सकारात्मकच घ्यायला हवं. दुसरीकडे आपण बघतोय की नगराध्यक्षपदासाठी वेगवेगळी समीकरणं होत आहेत. एकीकडे शिवसेना एकत्र असताना एक पक्ष असताना त्या ठिकाणी काँग्रेस बरोबर गेली म्हणून शिंदे गट वेगळा झाला आणि आता उमरठमध्ये शिंदे गटाने काँग्रेस बरोबरच युती केलेली बघायला मिळते. ह्या ज्या छोट्या निवडणुका असतात गाव पातळीवरच्या, ज्या काही ग्रामपंचायत असो किंवा नगरपंचायत असो किंवा नगराध्यक्षपद, ह्या खरं तर कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आणि राज्य पातळीवर तुमच्या काय युती आघाड्या ज्या असतात किंवा तुमची काही मतमतांतर असतात ती खाली ह्या गटातटांचं जे काही निवडणुका असतात तिथे लागू नाही होत. कारण तिथे ती स्थानिक समीकरणं, स्थानिक राजकीय तिकडचं वातावरण आहे हे बघूनच त्या युत्या आघाड्या होत असतात. आणि तो निर्णय स्थानिक पातळीवरचे जे नेते असते त्यांच्यावर त्या पक्षाच्या लोकांनी सोडलेले असतात. त्यामुळे ह्या गोष्टी आज नाही आहेत, ह्या निवडणुकीला स्वतः असत नाही, ह्या पूर्वी झालेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नेते ह्या निवडणुकांचे निर्णय घेत असतात आणि तेवढी मुभा पक्षाचे जे वरिष्ठ राज्य पातळीचे नेते त्यांना दिलेली असते. पण मग काँग्रेस सोबत येते केवळ हा मुद्दा हाताशी धरून इतका मोठा खरं तर उठाव जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी केलेला बघायला मिळाला आणि आता पुन्हा काँग्रेस सोबत हात मिळवणी करतात. आता ही बघा, आता ह्याला बरेच कांगोरे आहेत, लक्षात आलं का? बरेच कांगोरे, त्याला अनेक कांगोरे असतात. मगाशी म्हटलं तसं स्थानिक पातळीवरच्या निवडणुका ह्या स्थानिक नेत्यांवर सोडलेल्या असतात. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्ही जे म्हणताय तर तो एथिकली बघायला गेलं तर ते चुकीचंच आहे, प्रश्नच नाही आहे. राज्य पातळीवर असे निर्णय झाले असते तर त्याच्यावर टीकेचा भडीमार झाला असता. परंतु ह्या स्थानिक निवडणुकांमध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि सगळेच पक्ष करत असतात. त्यामुळे ते एकमेकांवर टीका करू शकत नाही, त्यामुळे कोणी टीका करत नाहीये. एवढाच त्याच्यातला फरक आहे. पण याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यामध्ये गुलाबराव पाटील म्हणतात की 1 तारखेला घराबाहेर झोपा, तुमच्यावर लक्ष्मी येणार, कारण नगरविकास खात्याकडे भरपूर पैसा आहे. एक्झॅक्टली, पैसा नाही म्हणाले, ते माल आहे म्हणाले, माल. त्यांच्या शब्दामध्ये किंवा त्यांच्या एकंदर वाक्यामध्ये त्यांची मानसिकता कळते. ते सांगतात नगरविकास खात्याकडे भरपूर माल आहे. माल म्हणजे काय? निधी असं म्हणा ना. परत 1 तारखेनंतर लक्ष्मी दर्शन होईल. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत 2014 नंतर हा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा पायंडाच चेंज केलाय. वारे माप पैसा वाटप होतो हे त्याचं ह्यांच्या वाक्यातून ते सिद्ध होतंय. कळलं का? एकंदर पैसा वाटप जो काही नेहमी आरोप लावला गेला तोच आरोप एका व्हिडिओ मार्फत निलेश राणे यांनी खऱ्या अर्थानं लोकांना दाखवला. त्या मालवणमध्ये सुद्धा राणे विरुद्ध राणे असंच एक समीकरण बनलंय. त्यासोबतच एक पैसा वाटप, पैशाची बॅग पूर्ण दाखवली गेली निवडणुकीत. अशा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण एवढा पैसा वाटप चालला असेल तर मग हे राजकारण कसं काय होतं? मी तेच सांगितलं, 2014 नंतर महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी किंवा राजकीय जो काही आपला सुसंस्कृतपणा होता तो सगळा संपवलाय हो या लोकांनी. पैशाचा वारेमाप उपयोग केला जातो. हेच वारंवार दिसलंय, प्रत्येक निवडणुकीमध्ये हे दिसतंय, वारंवार दिसतंय की कसा म्हणजे त्याला काय म्हणजे लिमिटच नाही आहे, काय पैसा वाटला जातोय. आणि कालची काय ती बॅग त्यांनी त्या व्हिडिओमध्ये मी पाहिली, ठीक आहे, कदाचित ती त्यांची स्वतःची असू शकते, कोणी आणून दिली याचा काही त्यांनी पुरावा त्या व्हिडिओमध्ये दाखवला नाही आहे किंवा कुठेही उच्चारला नाही आहे. जरी ती कॅश त्यांची असेल तर एवढी मोठी कॅश तुम्ही घरात का ठेवलीत? पहिला हा प्रश्न येतो. मग ती कुठून आली, काय आली, हे तपासाचा भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की त्यांनी पोलिसांनाही बोलवलं होतं, पोलिसांना सांगितलं की तुम्ही हे बघा आणि याच्यावर पुढील कारवाई करा. मुळात तो वाटताना त्याला पकडलं नव्हतं. तो एक पंचायत म्हणजे प्रश्न आहे. पोलीस काय करणार, ती रक्कम उद्या ती जरी त्याच्यावर पंचनामा करायचा झाला तर त्याचा पूर्ण त्याची हिस्ट्री त्या रकमेची पाहिल्याशिवाय ते पंचनामा करू शकत नाहीत. म्हणजे ते कुठून आणली, काय आणली, कसं आणली, त्यांची स्वतःची आहे का, असेल तर त्याचा पुरावा काय, वगैरे वगैरे वगैरे. नंतर ती वाटताना पोलिसांनी दक्षता घ्यावी की ही कॅश जी आहे ती वाटली जाऊ नये यासाठी. आता पण मालवणमधला विषयच वेगळा आहे. मालवणमध्ये ही पहिली वेळ नाही. राणेंनी कधी पैसे वाटले नाहीत का? अगोदर राणेंनी भरपूर पैसे वाटलेले आहेत. राणेंनी निवडणूक म्हणले की वादग्रस्त राणे हे समीकरण आहे. सो मला असं वाटते की पैसा वाटप हा जो प्रकार आहे ना हा 2014 पासून जास्त वाढला.
तुम्हाला असं वाटतं की एकूणच सध्या जी निवडणूक होती तसं या निवडणुकीमध्ये निलेश राणे विरुद्ध नितेश राणे असा एक वाद बघायला मिळत आहे. अशामध्येच मित्रपक्ष असलेल्याच भाजपनी कशा पद्धतीनं पैशाचा वापर केला याची पोलखोल स्टिंग ऑपरेशनद्वारे निलेश राणे दाखवताना बघायला मिळतात. त्याच्यामुळे युतीमधलाच हा गोंधळ जो आहे तो या निमित्तानं बघायला पण मिळतो. हे काय तिथेच फक्त असं आहे असं नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी युतीचे वेगवेगळे म्हणजे युतीतले जे घटक पक्ष आहेत ते वेगवेगळे लढत आहेत अनेक ठिकाणी. मी म्हटलं ना, स्थानिक पातळीवरच्या निवडणुका ह्या स्थानिक मुद्द्यांवर आणि स्थानिक नेत्यांच्या एकंदर त्या मानसिकतेवर अवलंबून असतात. त्यामुळे या अगोदरी काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होती. सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने देखील अनेकदा वेगवेगळ्या निवडणुका लढवल्यात. फक्त हे दोन बंधू आहेत म्हणून चर्चेला आलेला विषय आहे, बरोबर. दुसरे बंधू एका पक्षात आहे आणि हे एका पक्षात आहेत म्हणून हा फार चर्चेत आलेला विषय आहे. पण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी असं सत्तेतले पक्ष सुद्धा विरोधात लढत आहेत. सर, बॉम्बे मुंबईच्या निमित्तानं राज ठाकरे यांचा नातू कियान हा बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकतो अशी टीका जी आहे ती अमित साटम यांनी केलेली बघायला मिळते. पण त्याच अमित साटम यांच्या कार्यालयाची पाटी मात्र इंग्रजीमधून आहे. मी तेच सांगितलं की तुम्ही तुमचे जे शीर्षस्थ नेते अटल बिहारीजी असतील, म्हणजे वाजपेयी साहेब असतील, अडवाणी साहेब असतील, अगदी काल फडणवीस साहेब असतील, हे सगळे मिशनरींच्या शाळांमध्ये शिकले ना हो. त्याचा आणि अस्मितेचा, त्याचा आणि स्वाभिमानाचा काय संबंध आहे? विषय काय आहे? तुमचे एक केंद्रीय मंत्री इथे येतात, ते बॉम्बे IIT नाव बदललं नाही हे बरं झालं अशी वक्तव्य करतात, तुमच्या नाकावर टिचून करतात, तुम्हाला हिनवतात, त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही. त्याच्याबद्दल तुम्ही ब्रह काढत नाहीयेत. तुम्ही इथे येऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन काहीतरी आंदोलनं करता, मग स्वतःच्या मंत्र्यांच्या बाबतीत जे कोण जितेंद्र सिंग काय कोण होते त्यांच्या बाबतीत का नाही केली तुम्ही? मुळात काही झालं, कुठलाही विषय आला की हिंदू कार्ड काढायचं एवढंच यांना माहिती आहे. तुमचे शीर्षस्थ नेते जेव्हा मिशनरी शाळेमध्ये शिकले तेव्हा तुमच्या हिंदुत्वावर आम्ही आक्षेप घ्यायचा का? उगाच विषयांतर करून बोलण्यापेक्षा त्यांनी मूळ मुद्द्यावर बोलावं. स्वतःच्या कार्यालयाची पाठी इंग्लिशमध्ये करतो माणूस, असं आहे मूर्ख माणसाबद्दल काय बोलायचं? पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला असताना पण अशा पद्धतीनं भाजपकडून जे आहे ते वेगळं कार्ड खेळलं जातं असं वाटतंय का? कारण गेल्या काही दिवसांपासून मराठी द्वेष आणि मराठी भाषा या संदर्भातली तेढ वाढताना बघायला मी तुम्हाला सांगितलं, वारंवार सांगतो की ह्यांना हिंदू कार्ड जसं खेळतात तसं त्यांनी मराठी कार्ड हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरायचा तंत्र त्यांनी अवलंबलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मुंबईतील अमराठी जे लोक आहेत, एक गठ्ठा ती सगळी मतं त्यांना स्वतःला मिळवायची आहेत म्हणून त्यांनी हे कार्ड वापरायचं वारंवार प्रयत्न करत आहेत. वारंवार ते सातत्याने बघा ना तुम्ही, तो मराठी वाद कसा होईल याच्याकडे कटाक्षाने त्यांचं लक्ष आहे आणि म्हणून ते तसे वक्तव्य करतात. कारण अमराठी लोक आहेत, मग त्याच्यामध्ये उत्तर भारतीय आहेत, गुजराती आहेत, जैन आहेत, अन्य सगळे जे आहेत ती एक गठ्ठा मतं कशी आपल्याला मिळतील यासाठी चाललेला हा सगळा खटाटोप आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.